जाणीव निर्माण होते त्याचा जाणता निर्माण होत नाही. एकमेकांच्या सोयरेपणाच्या ओळखीमध्ये प्रत्येक प्राणी उगाच डोलत राहिला आहे. या आप्तपणाच्या रोगामुळेच तुम्हाला अपूर्णता भोगावी लागते. ही अपूर्णता दूर होण्यासाठी सद्गुरू कृपेची गरज आहे. सद्गुरू कृपेची सावली डोळे झाकली की दिसते. सावली म्हणजे आराम. हीच गुरुकृपेची कमाल मर्यादा, ही सहजावस्था. गुरुकृपेची पाखर हीच ती अवस्था. सद्गुरू कृपेची पाखर हीच ती सावली. ती दृष्टीआड करू नका. हे एकदा ओळखा, मग तुम्ही विश्व कुटुंबी व्हाल. सहन झाले, सोसल्यासारखे झाले की तुम्ही त्याला सुख समजता. पण ते सुख नव्हे. स्वरूप सुख हेच खरे सुख. ते बाह्योपचारावर अवलंबून नसते. वावरणारा गुणपणा विसरला तरच आराम असतो. जाणीवेवर ईश्वर हा आरोप करून ती वाढवा. मग बीजातून जशी हजारो कणसे निर्माण होतात तशी ही जाणीव ईश्वर होऊन त्याच्यातून ज्ञानाची कणसे येतील. जाणीवेतील सगळे काही जाणीव जाणते, पण जाणीव नव्हती हे जो जाणतो त्याला ही जाणीव मन बुद्धी कशी जाणू शकेल? जाणीव निर्माण होते त्याचा जाणता निर्माण होत नाही. जाणीव निर्माण होते तेव्हा सुरुवातीला तिला जाणपण नसते. नुसती ऊब निर्माण झाल्यासारखे असते. मग 9 महिन्यात ते जाणपण निर्माण होते. ती साकार अवस्था असते. या अवस्थेत कितीही समाधान झाले तरी ते दुःखद समाधान आहे. कारण ही अवस्था पंचभौतिक आहे, म्हणून त्याला आळा कोणी घालू शकत नाही. आळा घालणारा पंचभूतातून निर्माण झाला आहे. तेव्हा इथे करण्यासारखे काही नाही. म्हणून हे सारे ओळखायचे आहे. जसे आहे तसे पाहायचे आहे. हे ज्ञान आहे व त्याचे नाव जग आहे. हे ज्ञानी ओळखतो. ज्ञाताला तथ्य पथ्य कसली बंधने पाळणे नाही. कारण ज्ञान ओळखल्यानंतर तो शांत होतो. तिकडे कसला उहापोह नाही. जे दिसते भासते ते त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आहे. तो काही करत नाही. त्याच्यामुळे सगळे घडते. जे त्याला जाणवते त्याच्या मागे त्याचे अस्तित्व आहे. मरण ही कल्पना तिकडे गळून जाते. लोकांच्या म्हणीने वा म्हणण्याने मरण सिद्ध झाले आहे. वास्तविक ते खरे नाही, ती एक वार्ता आहे. हे स्वरूप ओळखण्यासाठी आपण लहान झाले पाहिजे. लहान सूक्ष्म होता होता अणुपेक्षाही लहान व्हायला पाहिजे. मग तिकडे नावरूप राहणार नाही. जगातील कोणताही पदार्थ विश्वरूप आहे, म्हणून तुमचा देह पण विश्वरूप आहे. कारण तुमची काया ही विश्व पदार्थांचे रूप आहे, तुमचे नव्हे. काया हे अन्न आहे, म्हणजे पंचभौतिक आहे. त्या अन्नात तुम्ही आम्ही कोण? तू स्वतःला जर काया समजत असशील तर तुझी काया विश्वरूप आहे. सगळे जग ही तुझी काया आहे. बालपणापासून जे संस्कार झाले त्यामुळे ही काया म्हणजेच आपण हे मानत आलो. स्वतःच्या ओळखीची परमसीमा म्हणजे परमार्थ. जो आपणाला आपण जाणवत नव्हता त्याला सगळे हे जग जाणवू लागले. आपणाला जे अचानक जागे आहोत असे जे वाटते ते जणू झोपेतून जागे झालो आहोत असे वाटले. झोप म्हणजे विसर. जणू आपण असल्याची आठवण झाली. त्या आठवणी झोप म्हणजे विसर. खाल्ल्याशिवाय ताजेपणा येत नाही. जाग झोप कळतेपण मिळून ती आठवण, ही अवस्था कफल्लक आहे. ती अवस्था आहे म्हणून ती जाणार आहे. ती अवस्था म्हणजे आत्मप्रेम आहे. सुरुवातीला जरी हे अज्ञान बालपण असले तरी ते पुढे ते पक्क होत जाते व मग ते ज्ञान मिरवते. त्याच्या जाणत्याला ज्ञान आपण असल्याचे नाही तरी पण तो ज्ञानाचा जाणता आहे. ज्ञाता जाणू जात नाही तरी पण तो ज्ञानाचा जाणता आहे. ज्ञाता जाणू जात नाही तरी त्याला ज्ञान जाणवते. ज्ञानी निर्गुणाचा सखा आधी देह म्हणून खाद्य आहे व त्या खाद्यामध्ये आधी आहे. जाणीव व्यक्तित्व भोगत असते, परंतु ह्या खाद्याच्या आकारामुळे व्यक्तित्व येते. या खाद्याच्या सत्वावर प्राण पोचला जातो. स्वतःची स्वतःवर झेप पडली पाहिजे. त्यासाठी चिंतन घडले पाहिजे. चिंतन कार्यकारी आहे. ते करण्याऐवजी आम्ही चिंता करतो. ती चिंता नेहमी अडथळे निर्माण करीत असते. मनाच्या अर्थाने हट्ट घेतला की तिथे कोणाचे चालत नाही. मनाच्या अधीन जाणे बरे नव्हे. देह तुमचे रूप नसून ते आत्म्याचा नैवेद्य आहे.
तो नैवेद्य तुम्ही नसून जागृतीला व झोपेला ओळखणारे ज्ञान म्हणजे तुम्ही आहात. आत्मज्ञानाशिवाय ब्रह्म नाही व कसलाही भ्रम नाही. पंचभूतासहित हे जे सार्वजनिक आहे ते ब्रह्मज्ञान व आपण आहे हे ज्ञान आत्मज्ञान आहे. हे ज्ञान अन्न संचयातून निर्माण झाले, उपासातून नव्हे. अदृश्यातून देह रचना झाली आहे. जन्म सुखदुःखाचा झाला आहे, व्यक्तीचा नव्हे. अजन्माचा संसार जन्म संगेवर चालतो. व्यवहारासहित व्यवहाराने तो राम आहे, नाही तर एरवी तो आराम आहे, ज्याला शंकर भजत होता.